असून चाकणमध्ये गॅस टंचाईचा गैरफायदा घेत HPCL कंपनीच्या गेटवरच सिलेंडरचा काळा बाजार सुरू असल्याचं उघड झालंय। रांगेत उभ्या असलेल्या ट्रकमधून थेट सिलेंडर काढून 500 ते 700 रुपये किलो दराने विकले जात आहेत। हा संपूर्ण गैरप्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय। एकीकडे गॅस अभावी उद्योगधंदे बंद होत आहेत, हॉटेल बंद पडत असताना दुसरीकडे कंपनीच्या नाकाखालीच हा संपूर्ण गैरप्रकार सुरू असल्यानं प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। कधीपासून लाईन तर चाकण औद्योगिक क्षेत्रामध्ये गॅस टंचाईनं रौद्र रूप धारण केले, त्यामुळे सर्वसामान्य कामगारांसह ग्रामस्थही काळा बाजाराच्या विळख्यात सापडले। गॅस सिलेंडरचा पुरवठा निम्म्यावर आल्यानं 500 ते 700 रुपये प्रति किलो या दरानं गॅसची अवैध विक्री सुरू झाली आहे। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट HPCL कंपनीच्या गेटवर धडक देत प्रशासनाला जाब विचारलाय। गॅस टंचाईमुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आल्यानं संतापाची लाट उसळली आहे। चाकणच्या HPCL गॅस कंपनीच्या गेटवरनं ग्रामस्थांशी संवाद साधतायत आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने पाहायला मिळते। याचं कारण असं चाकण, तळेगाव, रांजणगाव या औद्योगिक क्षेत्रामध्ये एका क्षेत्रामध्ये 15 लाखांहून अधिक कामगार वास्तव्यास आहे। या कामगारांच्या जोरावरती औद्योगिक क्षेत्र सुरू आहे आणि हेच कामगार आता गॅसच्या टंचाईच्या समस्येमध्ये अडकलेले आहेत। आपण आलो आहोत सध्या चाकण येथील हा HP गॅसचा प्लॅन्ट आहे। या प्लॅन्टमधून पूर्वीच्या पुरवठ्यापेक्षा निम्म्याने वितरणाचा पुरवठा हा कमी झालेला आहे। काही स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, यांनी आज कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली। काय सध्या पुरवठ्याची स्थिती आहे? तसं पाहिलं तर HP कंपनीमधून रोज 200-300 गाड्या बाहेर निघायच्या। आता आपण पाहिलं या ठिकाणी शुकशुकाट वाटतोय, म्हणजे नक्कीच प्रोडक्शन आणि बाहेर पडणाऱ्या गॅसचं प्रमाण कमी झालेलं आहे। चाकण हे एक मोठं औद्योगिक शहर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेरून कामगार आलेले आहेत आणि ते कामगार आपल्याला मोटरसायकलीवरती, गाडीवरती इकडे तिकडे गॅस घेऊन हिंडताना पाहायला मिळतात। त्यामुळे कामगार जर परप्रांतीय कामगार जर निघून गेले तर इथल्या औद्योगिकरणाला नक्कीच त्याचा फटका बसणार आहे। आम्ही देखील आंबेडांचे ग्रामस्थ आमच्या इथं साधाबादप्रमाणे मोठ्या प्रमाणे प्रभू रामचंद्राचा उत्सव साजरा केला जातो। त्या उत्सवानिमित्त 20-25 हजार लोक या ठिकाणी महाप्रसाद घेत असतात। आज आमच्या पुढे गॅसची समस्या असल्यामुळे आम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी भेटायला आलो, परंतु या ठिकाणी जे कंपनीचे अधिकारी आहेत ते या ठिकाणी उपलब्ध होऊ शकले नाही। फोनवरती त्यांनी सांगितलं आम्ही प्रयत्न करू, म्हणजे आमच्यासमोर देखील मोठी समस्या आहे की यात्रा करायची की नाही करायची। आज गावातल्या लोकांना अन्नप्रसाद देण्यासाठी गॅस उपलब्ध नाही, घरोघरी पाहुणे तर त्यांना देखील गॅस उपलब्ध झाला नाही।